नमस्कार, मी वैभवी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गावावरून येताना आईने खूप साऱ्या कैऱ्या आणलेल्या होत्या. म्हटलं चला कैरीपासून काहीतरी थंडगार पेय बनवूयात. तर आणलेल्या कैऱ्यापैकी एक कैरी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर कैरीचा देठ आहे तो मी कट करून काढला आणि कैरीवरची साल आहे ती अशा पद्धतीने एका पिलरच्या मदतीने काढून घेतली. अशी फ्रेश कैरी पाहिल्यानंतर मला खरंच कैरीपासून वेगवेगळे पदार्थ बनवायला खूप आवडतं. आपण कैरीपासून बरेचसे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. कैरीची साल काढल्यानंतर कैरी आपल्याला फोडींमध्ये चिरून घ्यायची आहे. या सीझन मध्ये मी कैरीचं लोणचं देखील बनवलेलं आहे. ते लोणचं अगदी वर्षभरासाठी देखील आरामशीर टिकलं जातं. आपण मसाला कैरी बनवू शकतो. असे वेगवेगळे पदार्थ आपण कैरीपासून बनवू शकतो. कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. या फोडी मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देते आणि तत्पूर्वी या इथं मी मिशोवरून एक मिक्सर जार ऑर्डर केलेला होता. या मिक्सर जारचा वापर करूनच मी कैरीपासून थंडगार पेय बनवणार आहे. तुम्हाला जर का हे मिक्सर जार पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते, तिथून तुम्ही हे प्रोडक्ट आहे ते ऑर्डर करू शकता. खरंच या जारची क्वालिटी एक नंबर आहे. आता या मिक्सर जार मध्ये मी करून घेतलेल्या कैरीच्या फोडी काढून घेते. त्यानंतर यामध्ये आपल्याला आवडीनुसार पुदिन्याची पानं घालायची आहेत. सोबतच कैरी किती आंबट गोड आहे त्यानुसार साखर घालूयात. सेंदव मीठ घातलेलं आहे आणि या इथं मी अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिळून घेत आहे. हे कैरीचं ड्रिंक बनवत आहोत. यामध्ये तुम्हाला जिरे आवडत असेल तर जिरेपूड घातली तरी चालू शकतं. ड्रिंक थोडंसं तिखट पाहिजे असेल तर हिरवी मिरची आणि आलं घातलं तरी देखील चालू शकतं. चला आता या सर्व साहित्य आहे ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण मिक्सरला हा जार आहे तो सेट करून घेऊयात. हा मिक्सर जार आहे तो आपल्या घरातल्या कुठल्याही मिक्सरला व्यवस्थित असा सेट होतो आणि यामध्ये तुम्ही बघू शकता अगदी पटकन बारीक होतं. यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे ज्यूस देखील बनवू शकतो. या मिक्सर जारमध्ये हे थंडगार पेय बनवण्याच्या अगोदर मी कलिंगड ज्यूस ट्राय केलेला होता. त्याचबरोबर इडलीचे जे डाळ तांदूळ होते ते देखील मी या जारमध्ये बारीक केले. खूप छान बारीक झालेले होते. खरंच यामध्ये पटकन बारीक होतं. तर या ठिकाणी आपलं हे कैरीचं जे मिश्रण आहे ते बारीक करून झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये मी अर्धा चमचा मीठ घालते आणि पाव चमचा हळद पावडर घालते ग्लास डेकोरेट करण्यासाठी. ग्लासच्या कडेने लिंबाचा रस लावायचा आहे आणि त्यानंतर हळद मीठ आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि यामध्ये ग्लासच्या कडा आहेत त्या आपल्याला छान अशा कोट करून घ्यायच्या आहेत. हा भाग करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. हा डेकोरेशनचा भाग आहे. तर या ठिकाणी ग्लास मी डेकोरेट करून घेतलेला आहे. थंडगार पेय सर्व करण्यासाठी ग्लासमध्ये आवडत असल्यास लिंबाची फोड, आईस क्यूब, बनवून घेतलेलं कैरीचं मिश्रण घालायचं आहे आवडीनुसार. त्यानंतर यामध्ये मी सोडा घालत आहे. सोड्याऐवजी तुम्ही पाणी घातलं तरी देखील चालू शकतं. त्यानंतर आपलं या इथं मस्त असं थंडगार कैरी मोहितो बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही देखील हे कैरीपासून बनवलेलं थंडगार असं कैरी मोहितो एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक